नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इथे अर्जुन हा सायलीला विचारत असतो, मिसेस सायली, तुम्ही एवढ्या गप्प गप्प का आहात? तुम्हाला तन्वीचा राग आला आहे का? पण इथे सायली मात्र शांतच बसलेली असते. अर्जुन आता आवरावर करत असतो आणि त्याने अंथरूण पण काढलेलं असतं. इथे आता अर्जुन सायलीला म्हणत असतो, तुम्हाला माहीत आहे का, तन्वी काही सांगायलाच तयार होत नव्हती आणि तिला लहानपणीचं तर काही आठवतच नव्हतं. तिला हे पण माहीत नाही की मला फुलांची ॲलर्जी आहे आणि लहानपणीचा मी विषय काढला की ती शांतच बसत होती. तिला लहानपणीचं काहीच आठवत नाही आहे. ती एवढीसुद्धा लहान नव्हती आणि अर्जुन म्हणत असतो की मला हेच समजत नाही की आमची लहानपणाची मैत्री पण तिला काहीच आठवत नाही. अर्जुन जे काही बोलत असतो त्या बोलण्याकडे सायलीचं लक्ष नसतं आणि सायली आता विचार करत असते की मी जे काही पाहिलं त्या प्रतिमा आत्याच होत्या का? तो झालेला ॲक्सिडेंट आणि त्यांचा फोटो हा सायलीच्या डोळ्यासमोर असतो. आता सायली अर्जुनला म्हणत असते की त्या प्रतिमा आत्याच होत्या. अर्जुन इथे म्हणत असतो, पण कोण? त्यावर आता सायली म्हणत असते की त्या नाही का त्या दिवशी अलिबागला जाऊन मी त्यांचा जीव वाचवला आणि मी त्यांना माई म्हटले ते. त्यांनी चेहऱ्यावरती ओढणी घेतली होती पण त्यांनी निम्मा चेहरा झाकला होता आणि तो चेहरा बघितला असता तर सर प्रतिमा आत्यासारखाच दिसत होता. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही? प्रतिमा आत्या या जगामध्ये नाही. त्यावर आता सायली म्हणत असते की त्या प्रतिमा आत्याच होत्या, त्या परत आलेल्या आहेत. ती बाई वेड्यासारखी वाटत होती पण मी सांगते ना तुम्हाला की त्या प्रतिमा आत्याच होत्या. अर्जुन आता म्हणत असतो की आपल्याकडे तिचं डेथ सर्टिफिकेट आहे, तिच्या DNA आहेत, तसा तुमच्याकडे कोणताही पुरावा आहे का? इथे अर्जुन आता सायलीला समजवत म्हणत असतो, हे बघा सायली, प्रतिमा आत्या या जगामध्ये नाही, आपण तिचं श्राद्धसुद्धा करून आलेलो आहे. सायली आता इथे ऐकायलाच तयार होत नसते आणि सायली म्हणत असते, नाही सर, ती प्रतिमा आत्याच होती. तिने चेहऱ्यावर निम्मी ओढणी घेतली होती. नियतीच्या मनामध्ये काहीतरी असेल, त्यामुळेच तुम्ही सुद्धा अलिबागला गेला आणि मी तुमच्या सुद्धा मागे मागे अलिबागला आले. देवाच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी संकेत असतील. आता अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, असं काही सुद्धा नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू नका आणि ताण घेऊ नका. तुम्ही मागासपासून या गोष्टींचा विचार करत आहात का? तुम्ही घरातल्या लोकांना हा विषय काढला तर ते तुम्हालाच वेड्यामध्ये काढतील. आता तुम्ही सुद्धा थकला आहात आणि मी सुद्धा थकलो आहे. आता तुम्ही पण झोपा. आपण हा विषय आता क्लोज करूया. आता तरी पण सायली हा तो विषय बोलत असते आणि म्हणत असते की सर नाही, त्या प्रतिमा आत्याच होत्या. अर्जुन म्हणत असतो की तुम्ही ती बाई वेडी पण म्हणताय आणि प्रतिमा आत्या पण म्हणताय, पण प्रतिमा आत्या ही या जगामध्ये नाही आहे. प्रतिमा आत्या काही वेडी नव्हती, त्यामुळे त्या बाई काही प्रतिमा आत्या नाहीत. आता सायली ते म्हणत असते की त्या प्रतिमा आत्याच होत्या. अर्जुन आता म्हणत असतो की पण तुम्ही शांत झोपा आणि सगळा विषय आता क्लोज करा. सायली इथे आता झोपायला तयार नसते पण अर्जुनच्या सांगण्यावरून ती आता झोपते आणि पण तिच्या अशा मनात येत असतं की त्या प्रतिमा आत्याच होत्या. इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की रविराज काका हे फोनवरती बोलत असतात. तेवढ्यातच तिथे सुमन येते. इथे सुमन ही रविराजला सांगायला आलेली असते की नागराजने चोरी केलेली आहे, पण तिला सांगायला भीती वाटत असते कारण नागराजने असं सांगितलेलं असतं की तू तर रविराज दादाला सांगितलं तर मी माझा जीव देईल. त्यावर आता नागराज तिला म्हणालेला असतो की चोरी कुठे करतोय मी, हे तर माझं आहे. आता इथे सुमनला भीती वाटत असते की ह्याने तर जीव दिला तर मी काय करू. इथे आता रविराज फोनवरून बोलून झाल्यावर कपाट उघडायला जातो. तेवढ्यातच सुमन म्हणत असते, भाऊजी जेवायला चला ना. रविराज सुमनला म्हणत असतो की माझं थोडं काम आहे, ती फाईल काढतो आणि मग येतो. सुमन म्हणत असते की भाऊजी चला तुम्ही. तन्वीसुद्धा आत्ताच क्लासवरून आलेली आहे, त्यामुळे तिलासुद्धा भुका लागलेल्या आहेत. तुम्ही आणि दोघं एकत्र जेवा, त्यामुळे माणसाला 4 घाससुद्धा जास्त जातात. विराज काका आता म्हणत असतात की सुमन, मला एक महत्त्वाची फाईल घ्यायची आहे, तेवढी घेतली की मी येतो. त्यावर आता सुमन ऐकत नाही आणि रविराज काकाला म्हणत असते की चला जेवायला. इथे सुमनला असं वाटत असतं की त्यांच्या कपाटामध्ये चोरी झालेली आहे आणि ते त्यांना कळायला नको, त्यामुळे सुमन ही फोर्स करून रविराज काकाला ही जेवायला घेऊन जात असते. पण रविराज काका हे सुमनचं काही ऐकत नाहीत. ते जातात आणि कपाटाचा दरवाजा उघडतात.
ते आता फाईल शोधायला लागतात. आता सुमन इकडे विचार करत असते की ह्यांना तर समजलं की त्यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि ती पण आता नागराजने केलेली आहे, तर त्यांना काय वाटेल. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं, इकडे आता अर्जुन आणि सायली झोपलेले असतात, पण सायलीला काही झोप लागत नसते. तिच्यासारखा मनामध्ये हा आता विचारच येत असतो. तिच्या मनामध्ये सारखं प्रतिमात्याचा फोटो आणि ती बाई, त्या दोघींचा चेहरा तिच्या मनामध्ये सारखा येत असतो. त्या बाईला तिनं कसं वाचवलं ह्याच गोष्टींचा ती विचार करत असते. इथे सायली विचार करत असते आणि म्हणत असते की सर, मला माहीत आहे की त्या प्रतिमात्याच आहेत. तुम्ही कितीही नाही म्हटला तरी माझा विश्वास मला सांगतो. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की रविराज काका हे सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि सगळेजण आता हॉलमध्ये आलेले. रविराज काका आता सगळ्यांना म्हणत असतात की माझ्या कपाटामध्ये चोरी झालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा प्रतिमाचे दागिने कोणीतरी चोरलेले आहेत. तर ही चोरी कोणी केलेली आहे. आता सगळेजण एकमेकांकडे बघत असतात. त्यावर आता तन्वी म्हणत असते की चोरी आणि तुमच्या कपाटामध्ये हे काम कोणी केलं असेल. आता नागराज म्हणत असतो, दादा आणि चोरी तुझ्या कपाटामध्ये कोण करणार आहे. इथेच कुठेतरी ठेवली असशील, शोध नीट आता. त्यावर आता रविराज काका म्हणत असतात की मी सांगतोय ना की माझ्या कपाटामधून दागिने गायब झालेले आहेत. दागिन्यांबरोबर कॅशसुद्धा तिथेच होती, ती सुद्धा गायब झालेली आहे आणि हे सगळं आपल्या घरामधीलच लोकांनी केलेलं आहे, कारण कुलूप व्यवस्थितपणे उघडलेलं आहे आणि ती व्यक्ती घरातीलच आहे. आता मामा आणि संगीता म्हणत असतात, तुमच्या कपाटाला आम्ही हातसुद्धा लावला नाही आणि ते उघडलं सुद्धा नाही, मग चोरी कुठून करणार. इथे रविराज काका म्हणत असतात की प्रतिमाचे दागिने जेणे कोणी चोरले आहेत त्यांना मी सोडणार नाही. नागराज म्हणत असतो, दादा इथेच कुठेतरी दागिने असतील, आपण सगळेजण मिळून शोधूया. इथे नागराजने आता ते दागिने आणि पैसे चोरलेले असतात. ते प्रियाच्या आता लक्षात आलेलं असतं आणि प्रिया म्हणत असते, नागोबा आता तू जे पैसे चोरलेले आहेत ते एकट्याच्या घशामध्ये घातलेले आहेत, आता तुला बघ कशी मी अडकवते. इथे प्रिया आता रविराज काकांना म्हणत असते, बाबा तुम्ही पोलिसांना बोलवा. आता रविराज काका हे पोलिसांना फोन करत असतात. नागराज आता म्हणत असतो की दादा कशाला पोलिसांना फोन करतोय. आता पोलीस तर घरी आले तर आपल्या घराची खूप बदनामी होईल. आता सुमन सुद्धा रविराज काकाला समजवत असते. रविराज काका म्हणत असतात, तुम्ही एका वकिलाला सांगताय की घरामध्ये चोरी झालेली आहे आणि पोलिसांना फोन करू नका म्हणून. त्यावर आता प्रिया म्हणत असते, नाही बाबा तुम्ही पोलिसांना फोन करा. रविराज काका आता पोलिसांना फोन करतातच आणि पोलिसांना म्हणतात की तुम्ही लवकरात लवकर घरी या. इथे प्रिया आता नागराज काकाला म्हणत असते की तुम्ही जरा शांत व्हा, कारण तुमच्या डोक्यावरती काहीतरी ताण आला असेल, त्यामुळेच तुम्ही असं बोलताय. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं, सायली ही प्रतिमात्याचा फोटो काढते आणि प्रतिमात्याचा फोटो ती बघत असते, कारण तिला बघायचं असतं ती बाई आणि प्रतिमात्या ह्या त्याच बायका आहेत का. तर इकडे आता रविराज काका हे पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं आणि पोलीससुद्धा घरी आलेले असतात. प्रिया आता म्हणत असते की माझ्या बाबांच्या कपाटील दागिने आणि पैसे कोणीतरी चोरलेले आहेत. आईचा सहवास मला लाभला नाही, ती शेवटची आठवण होती माझ्या आईची. आता तुम्ही लवकरात लवकर त्या माणसाला शोधून काढा आणि कठोरात कठोर शिक्षा द्या. तो मेल्यावर सुद्धा चांगला नरकात गेला पाहिजे. आता पोलीस म्हणत असतात, तुमच्या वडिलांची रूम कुठे आहेत आणि विचारून आता ते हवालदारांना रविराजच्या रूममध्ये पाठवतात. पोलीस आता म्हणत असतात की मला तुमच्या घरातील सर्वांच्या हाताचे आता ठसे सुद्धा पाहिजे आहेत. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं, इकडे सायली आता प्रतिमाचा फोटो घेऊन आलेली असते आणि ती एका साईडला आता तिची ओढणी टाकून बघते. सायली आता म्हणत असते की त्या प्रतिमा आत्याच होत्या, मी बरोबर ओळखलेलं आहे सर, माझं मन मला खोटं सांगणार नाही. त्यावर आता इकडे पोलीस हे सगळ्यांच्या हाताचे ठसे घेत असतात. प्रिया आता इथे हाताचे ठसे देते, रविराज काका सुद्धा देतात, सुमन सुद्धा देते. आता इथे नागराजची वेळ आलेली असते. प्रिया म्हणत असते की नागराज काका या ना, तुम्ही पण हाताचे ठसे द्या. आता नागराज सुद्धा त्याच्या हाताचे ठसे देतो. रविराज काका आता पोलिसांना म्हणत असतात, तुम्ही त्या माणसाला लवकरात लवकर शोधून काढा. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाची आता प्रतिमाच्या फोटो जवळ आलेले असते, पण प्रतिमाचा फोटो तिथे काही नसतो. आता पूर्णाची सगळ्यांना हाका मारते आणि म्हणत असते की सगळ्यांनी इकडे या. आता कल्पना, सायली, अस्मिता सगळेजण धावत पळत आलेले असतात.
सायली आता मनोमन विचार करत असते की मी यांना कोणाला काहीच सांगणार नाही, कारण हे माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. इथे आता अर्जुन हा विमलला विचारत असतो की तू साफसफाईसाठी तो फोटो काढला आहे का? विमल म्हणत असते की नाही सर, मी साफसफाईसाठी तो फोटो काढलेला नाहीये. अस्मिता म्हणत असते म्हणजे चोरी झाली की काय आपल्या घरात? त्यावर अर्जुन म्हणत असतो वॉट, आणि प्रतिमात्याचा फोटो थोडीच कोण चोरून नेते तेव्हा. पूर्णाजी म्हणत असते मग काय झालेलं आहे? कल्पना आता पूर्णाजीला म्हणत असते पण असा कसा प्रतिमात्याचा फोटो कोण चोरून नेईल? हे कोणते संकेत आहेत काय माहीत. आता सगळेजण म्हणत असतात थांबा, आपण आपापल्या रूममध्ये आता प्रतिमात्याचा फोटो शोधूयात. पूर्णाजीच्या आता समाधानासाठी अर्जुन हा सगळ्यांच्या रूममध्ये प्रतिमात्याचा फोटो शोधत असतो. आता अर्जुनच्याच कपाटामध्ये प्रतिमात्याचा फोटो दिसतो. आता तो विचार करत असतो की कोणीतरी मस्करी केली असेल. अर्जुनला आता फोटो दिसल्यावर त्याच्या लक्षात येतं की हे सगळं सायलीनंच केलेलं आहे. अर्जुन आता सायलीला विचारत असतो की तुम्ही इथे फोटो आणलात का? त्यावर सायली आता हो म्हणत असते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इथे सायलीने हा प्रतिमातेच्या चेहऱ्यावरती ओढणी टाकलेली असते आणि म्हणत असते की सर, मला माहीत आहेत की ह्या प्रतिमात्या त्या दिवशी होत्या त्याच आहेत. मी खोटं बोलणार नाही. देवाने आपल्याला संकेत दिलेले आहे आणि त्या दिवशी आपण तिथे गेलो आणि आपल्याला त्या दिसल्या. अर्जुन आता म्हणत असतो की प्रतिमात्या ह्या जगामध्ये नाही. तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलताय तो माणूस ह्या जगामध्येच नाहीये. अर्जुन म्हणत असतो की प्लीज घरातल्यांसमोर हा विषय काढू नका, नाहीतर तुम्हाला 1000 प्रश्न विचारतील. अर्जुन हा इथे खूप चिडलेला असतो, पण सायली ही ऐकून घ्यायलाच तयार नसते. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा.